यावर्षी देखील रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्याचा सामना करावा लागणार आहे। काही ठिकाणी रस्त्याची कामं झालेली आहेत, तर काही ठिकाणी अजूनही रस्त्यावर खड्डे आहेत। आता सध्या आपण पाहिलं तर हा भाव नदीचा एरिया आणि या ठिकाणी जर रस्त्याला कशा प्रकारे या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत हे आपल्याला इथं पाहू शकता। एकंदरीत पाहिलं तर आता चाकरमानी जे आहेत किंवा गणपतीसाठी येणारी मुंबईतले जे नागरिक आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही या रस्त्याची खड्डे जे आहेत बुजवण्यात आलेले नाही। गेल्या 3 दिवसापूर्वी या ठिकाणी पाऊस होता, परंतु पाऊस थांबल्यानंतर देखील हे काम तातडीने हातात घेणं गरजेचं असताना सध्या मात्र या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे। मुंबई गोवा महामार्गावर अजूनही काही भागामध्ये खड्डे जे आहेत ते जैसे ते परिस्थिती आहे। एकंदरीत पाहिलं तर काही ठिकाणी चाकरमान्यांना आरामाचा प्रवास मिळणार, तर काही ठिकाणी त्यांना खड्ड्यातून आपल्याला प्रवास करावा लागणार आहे। यावर्षी देखील गणपतीला चाकरमानी जे आहे हे खड्ड्यातूनच प्रवास करणार हे चित्र आता दिसायला लागलेलं आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।